आता हे शुगर बिल घेतलं, शुगर बिल घेतल्यानंतर त्याचा काप घ्यायचा असतंय असा. अशा प्रकारे असा एक काप घ्यायचा. काप घेतल्यानंतर इकडं शुगर बीट क्रशर मशीन आहे मेकर, तर ह्याच्यामध्ये ह्याचा किस काढला जातो. आता अशा प्रकारे आपण हे आणलेलं आहे इथं, मशीन चालू केलं आणि हे अशा प्रकारे याचा किस घेतला जातो. वेगवेगळे 3 असे शुगर बीट घेतले जातात. 3 सॅम्पल एकाच व्हरायटीचे. मिक्स केलं जाते. मिक्सिंग प्रॉपर मिक्सिंग इज कॅरीड आउट. मिक्स केल्याच्या नंतर हे ब्रिक्स मीटर आहे, चालू केलं, रीडिंग 0 केली आणि ह्याचा रस ह्याच्यावर टाकला जातो रीडिंग घेण्यासाठी, पिळलं जातं आणि हा स्टार्ट दाबला. ही जी आलेली आहे ही रीडिंग आलेली 16.4. नोट डाऊन करायची. 16.4 झाल्याच्या नंतर हे परत मिक्स करून व्यवस्थित इकडं वेइंग बॅलन्सवर कंप्लीट 16 ग्राम वेट घ्यायचं. 16 नाही सॉरी, ओके 26 ग्रॅम घेतलेलं आहे वजन. त्याच्यानंतर लीड ॲसिडचं सोल्युशन, लीड ॲसिडचं सोल्युशन बनवलेलं आहे आपण. ह्याच्यामध्ये हे कीस घेतला, कीस घेतल्याच्या नंतर हे ग्राइंडरमधून काढायचे आपल्याला. हे ग्राइंडिंगसाठी लावलं आपण. त्याला लागणारा टाइम माहिती आहे का? 5 मिनिट का 3 मिनिट? 3 मिनिटासाठी. चांगलं द्रावण झालेलं आहे, व्यवस्थित सगळं मिक्सिंग झालेलं आहे. हे ओतून घ्यायचं असं. त्याच्यानंतर हे वाटमन नंबर 5 नंबरचा पेपर इथं वापरला जातो. हे फिल्टर पेपर वाटमन नंबर 5 मध्ये फिल्टर करण्यासाठी हे लावलं. आता हे जे आलेले सस्पेन्शन जे आहेत हे सगळे खालचे जे काही आहेत तर हे पोल चेक करण्यासाठी नेले जातात पोलरीमीटरवर आणि त्याचा पोल घेतला जातो. ओके. कैमरामैन अभिषेक पवार के साथ येळकर महाराज VSI.